भिजली. अरे बापले, आपली रिक्षा भिजली ना. कसं वाटतं ते पाऊस फायनली झाली, पाऊस चालू. गार गार वाटा लागला ना. ते कपडे कसे वाळणार? हेअर ड्रायर आहे ना, ते हेअर ड्रायर ना ते पूर्ण ड्राय करून घ्यायचे कपडे आपले. क्या बात है सर, क्या बात है सर. भारी वाटते का नाही? मस्त. एवढं मस्त वाटतं बघ, सगळं आपण फुल्ल भरलं आता. आता खरं वाटू लागलंय. आवडतं आता 2च मिनिटात आंघोळ करतो, नेहमी निघतो. तर माझा ब्लॉग स्टार्ट कर ना, म्हणतो थोडं. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. सगळ्यांना न्यू ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. किट्टू कशा म्हणतो? किट्टू म्हणता, किट्टू आता क्रियांश म्हण. म्हण. अरे अरे अरे, हा म्हण म्हण तसं. मम्मा कसं म्हणले? अरे बघायला लागले सगळे. हाय फ्रेंड्स. जय श्रीराम मित्रांनो असं म्हणतो. हा म्हण बघू बघू कसं व्हिडिओ मध्ये येते. चल लवकर म्हण. म्हण म्हण म्हण. क्रियांश म्हणणार आहे बाळा. ए पिलू तू म्हण आधी. जय श्रीराम मित्रांनो म्हण. म्हण. म्हणणार का नाही? म्हण. जय श्रीराम म्हण. नाही म्हणत. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. त्याला आता मी इथं 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 असं म्हणायचं. जय श्रीराम म्हण. जय श्रीराम. असं जय श्रीराम. जय श्रीराम मित्रांनो. मित्रांनो म्हणायचं तर सगळं बघू लागले तुला. मग कसं म्हणायचं? जय श्रीराम. जय श्रीराम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. यस. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो. काल रात्रीपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. कंटिन्यू हे पाऊस याला म्हणतात मुरी पाऊस. म्हणजे जमिनीत मुरलं जातं हे पाणी. हे पाऊस खरंच खूप गरजेचं होतं आणि तेच पाऊस पडू लागला. मस्त वातावरण झालंय, एकदम फ्रेश वाटू लागलंय. एवढंच आता सगळे आपल्या रिक्षावाले बांधव, ऑटोवाले त्यावर कुणी असं आता रिक्षाचा धंदा वाढतो, धंदा होतो ह्याचा अपेक्षा सगळ्यांना. तर आय होप सगळं तसंच व्हायला पाहिजे. पाऊस तर चालू झालेला आहे, आता रिक्षा धंदा पण तसं वाढायला पाहिजे. कारण खूप वाईट दिवस काढलो आपण धंद्यासाठी. चला आता नाश्ता वगैरे करून घेतो. आणि आज तुम्हाला खरं सांगतो, पूर्ण अख्खा पुण्यातलं मी जिथे जिथे जाईल तिथले तर पावसाचा अपडेट तुम्हाला देत राहतो. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि लाईक करायला पण विसरू नका. सबस्क्राईब करा, गरजेचं आहे. सबस्क्राईब करा. आणि बघू आज पुण्यामध्ये पाऊस तर सगळीकडे आहे आणि रात्रभर पाऊस झालेला आहे. कुठं कुठं कसं आहे ते सगळं तुम्हाला दाखवत जाणार आहे, जसं की ट्रिप मारत दाखवत जाणार आहे. तर आता आपल्याला किट्टू आमचा लवकरच उठलाय. अलीकडे दोघंच ब्लॉग सुरुवात करू लागलेत आपलं. आणि आजच्या काय आहे ग्रीन चटणी सकाळ सकाळ? ग्रीन नाही, पुदिना. पुदिना थंड. पुदिना आता एवढं बाहेर थंड आहे, अजून कशाला अरे थंड? म्हणजे तुला उगीच चवीला म्हणून दिले. हे मी तिखट रोल दिलाय ना, त्याच्यात तुला एडिट करून मग मला जाम रोल देणार होती. जाम दिले रोल की जाम. एकच? आणि हे तिन्ही तिखट आहेत का? तिखट म्हणजे मीडियम तिखट. एक छोटा डोसा बनवून दिला. डोसा नको, तेलकट नको. तेलकट तेलकट नसते डोशामध्ये. हे डोसा आता आपला हे तवा नॉनस्टिकी बनलाय, वापरून वापरून. तेल तुला बघायचं. बघू पहिलं हे तर खाऊ द्या. एवढं नको तेल मला. कसं आता बघू. चल दे तर, हे तर दे. या रोल्स आहेत. चला आता नाश्ता करून घेतो. प्रियांश तू पण नाश्ता वगैरे कर बाळा. स्कूलला जायचं आहे ना? हे शोना, जायचं ना स्कूलला? चल का, चला. हे तुम्ही येऊ नका. आवाज यायला लागले. नको पिलो. चल बाय. मित्रांनो बघू शकता पाऊस चालू आहे. सेटचे आपले पडदे वगैरे लावून घेतलेले आहेत आता, कस्टमर भिजू नये म्हणून, आपल्याला पण पाऊस लागू नये म्हणून. आणि या साईडला पण लावून घेतलंय. हे पण सगळं व्यवस्थित आता पॅक झालेलं आत माग. फक्त एक साईड आपल्याला नाही आहे, हे साईड कव्हर आहे. सगळं टोटल चालू आहे. चला तर मग आता आपण धंद्याला सुरुवात करूया. गॅस तर आहे,
काल कमी धंदा केलो होतो. कालचे गॅस अजून भरपूर आहे, दुपारपर्यंत चालू शकतो अजून. मग दुपारून गॅस भरूया. ठीक आहे, चला. आणि हे आपलं कान बिन थांबलेलं बरं. आता आपण पण थोडस गरम राहिलेलं बरं असतं, आजारी पडायचं नाही. ठीक आहे, चला. सगळीकडे पाऊस आहे, सगळीकडे पाऊस आहे. टोटली पूर्ण पुणे रिमझिम पाऊस पडला. आणि हे पाऊस खूप चांगला मित्रांनो. तर पहिली ट्रिप आपल्याला 40 फूट आपल्या जेट कॉर्नर वरून शिवाजीनगर बसलो होतं. त्यांचे त्याला त्यांना दाखवलं होतं 290 रुपये उबरला, आणि झाले 321 रुपये झाले. 30 रुपयाचा फरक पडला मीटर प्रमाणे. आणि सगळ्याला सांगतो मित्रांनो, मीटर प्रमाणे धंदा करायला विसरू नका. पावसात सगळीकडे जाम असतो. मीटर प्रमाणे आपल्या एक्झॅक्ट रेट आपल्याला भेटत राहतो. ठीक आहे, 10-20 रुपये एक्स्ट्रा दिला म्हणलं तर ते त्याला पकडून हे करू नका. पण मीटर प्रमाणे टाका. खूप ट्रॅफिक असतो कुठेही. कुठला रस्ता कधी कुठे बंद झालेला असतो सांगता येत नाही. ठीक आहे, चला घेतला फरसाण कोंडीला. जेवणाचा टाइम झालेला पण काढतोय. आता पाऊस सध्या थांबलाय मित्रांनो. पूर्णपणे पाऊस थांबून गेलेला. आणि एवढं ट्रॅफिक होता, बाप रे बाप. ट्रॅफिक मुळे ना मोजून 4 ट्रिप झालेत सकाळपासून. काय सांगायचं. चला चालायचं आता कसं तरी. आता जेवण करून घेतो. या जेवायला मित्रांनो, जेवण करून घेतो. कारल्याची भाजी दिली आहे. तर चला जेवण ते करू. आता परत पावसाचं वातावरण आहे, पडेल तर. पण आता थोडंफार थांबलेलं आहे, पण सुरू व्हायला पाहिजे. म्हणजे थोडस गार गार वाटतंय. ठीक आहे. A few moments later. तर मित्रांनो, आत्ताच वाजले ती 10 वाजले. ती बघू शकता तुम्ही. इथं टाइम पण बघू शकता बघा. आता दिसत नाही टॉर्च मुळे. 10 वाजले ती 10 वाजले ती. तर गो टू होम लोकेशन टाकलंय सगळ्यालाच. उबेर, ओला, रॅपिडो तिन्हीलाच. आणि आत्ता फसलो धनकोडीतून. गो टू टाकलो होतो, पण कोथरूडची बसली. कोथरूड डेपोची होती. पण मी तिथे गेल्यानंतर कळलं, तर आता जाऊ दे म्हणलं, कशाला कॅन्सल मारायचं. तर आता येऊन इकडे फसलोय. तर सकाळपासून कंटिन्यू रपा ट्रिप मारवतो. पण सीएनजी मुळे खूप त्रास दिला. सीएनजी प्रत्येक पंपावर जावा तुम्ही, प्रत्येक ठिकाणी सीएनजी एवढी फुल लाईन होती ना, बाप रे बाप. म्हणजे कुठल्याही पंपाला उभारला तर तुम्हाला कम से कम 1 ते 1.5 तास लागत होता, असं गर्दी होती. तर ते झालं तरी मी कंटिन्यू केलो. म्हणलं चला काय होईल ते होईल म्हणलं आज. कारण काल आपण खूप कमी केलं होतं, लवकर घरी गेलो होतो. त्यानंतर असं वैश्य होतं. आता बघू आता मी कधी पोचतो घरी. आता घरी पोचतोच तर प्रियांश झोपलेला असेल, आणि घरचे पण सगळं जेवण वगैरे करून झोपलेले असेल. मी पण हलकं फुलकं जेवण करेल. आज काय एवढंच, फक्त धंद्याचाच दिवस झाला. पूर्ण घरात काय गप्पा झाले नाहीत, काय नाहीत. प्रियांसोबत काय गप्पा झाले नाहीत, काय नाहीत. त्यासोबत आज वेळ देऊ शकलो नाही. सकाळ पण लवकर त्याने उठल्यावर लगेच निघून आलोय, तो फ्रेश व्हायचा आधी पण. तर बघू आता पुढच्या नेक्स्ट ब्लॉगला आपण. माझं मत तर आता इथे संपवतो. मला वाजेल 11, 11:30, 12 तरी वाजेल. बाय चान्सली ट्रिप भेटली तिकडलं तर चांगला. एमटी तर जाऊ शकत नाही मी, कधीच एमटी गेलो नाही आतापर्यंत. भाऊ हळूहळू पुढं छोटे मोठे जे भेटेल ते आपल्या साईडनं घेत जाणार आहे. तर जे वाजेल तर बघूया. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही, या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आवडत असेल तर. आणि अजून काही व्हिडिओमध्ये चेंजेस पाहिजे, म्हणजे ब्लॉगमध्ये काय दाखवायचं आहे, काय दाखवू शकतो, तुम्हाला काय बघायचं आहे ते पण कमेंट करून सांगा. नक्कीच मी ते तसं त्या पद्धतीचे व्हिडिओ बनवायला ब्लॉगमध्ये ते घ्यायला प्रयत्न करतो. ठीक आहे. तर आता खूप उशीर झालाय, जायला मला उशीर होत आहे, म्हणून मी आता ब्लॉग इथेच स्टॉप करतोय. कारण उशीर खूपच होणार आहे. त्यामुळे ते सगळे झोपलेले असते, त्यांच्यासोबत काय गप्पा मारता येणार नाही. लवकर जाऊन झोपून मी पण काहीतरी खाल्लं, थोडं खाल्लं तर हलकं फुलकं खाईल आणि झोपेल मी पण. कारण परत पुन्हा एकदा लवकर सकाळी प्रयत्न करणार. आता उशीर झाला तर सकाळपासून लवकर उठायचा प्रयत्न करणार आहे. मग बाय चान्स ते जाता जाता गॅस पण भरायचा प्रयत्न करेल. परत उद्या सकाळी
लाईनीत उभारायला नको. गॅस फुल असला तर मग आपलं धंदा कव्हर करता येईल उद्या सकाळी पण. आणि आता अचानकच पाऊस थांबला गेलेला आहे. चांगलं काल कंटिन्यू पडेल असं वाटलं 2-4 दिवस तरी, पण नाही, अचानक कमी झालंय. पण वातावरण गार आहे. ठीक आहे, तर चला भेटूया. इथपर्यंत वेळ दिल्याबद्दल गुड नाईट. चला आता काय बोलू, भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ठीक आहे, धन्यवाद.